दोस्तों, के न्यूज़ एंटरटेनमेंट में आप सभी का स्वागत है। कैमरामैन मयूर के साथ मैं उपेंद्र कावा। आइए चलते हैं आज की खास और दिलचस्प खबरों की तरफ। आज हम आपके लिए लेकर आए हैं 12वीं मैराथन वसई विरार शहर महानगर पालिका आयोजित द्वारा शुरू हो रहा है मैराथन की तैयारियां। दिनांक 8 दिसंबर 2024 के रोज से 12वें संस्करण के साथ मंच पर उपस्थित वसई विरार शहर महानगर पालिका के माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार एवं भूतपूर्व महापौर माजी श्री नारायण मानकर और भी इत्यादि मंच पर उपस्थित मेहमान अतिथियों के साथ पत्रकार परिषद के संदर्भ में अधिक से अधिक जानकारियों को संबोधित करते हुए पूरी जानकारियां सहित देखते हैं दिलचस्प खबरें अब पूरे विस्तार से। समोर उपस्थित असलेले सर्व आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूबचे मीडिया, सर्व पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आजची दुसरी प्रेस कॉन्फरन्स 8 डिसेंबर 2024 रोजी आपली जी राष्ट्रीय स्तरावरची 12वी मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, त्या अनुषंगाने आपण ही बैठक तथा प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तेव्हाच काही लोक गाडी घेऊन किंवा स्कूटी घेऊन किंवा मध्ये लोक येतात, त्यासाठी कधी पोलीस प्रशासनाने आपले केलं पाहिजे। गेल्या वर्षी भरपूर लोक झाले आणि आपल्या सर्वांना फुल मॅरेथॉन, पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, जी पूर्ण मॅरेथॉन 42 किलोमीटरची असणार आहे, अर्ध मॅरेथॉन आहे आपली 21 किलोमीटरची, तसेच यापूर्वी 11 किलोमीटरची मॅरेथॉन आपण यावर्षी 10 किलोमीटर, नंतर 5 किलोमीटरची, 3 किलोमीटरची, 2 आणि 1 किलोमीटरची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं आपण आयोजित केलेल्या आहेत। यामध्ये आपण पालघर जिल्ह्याकरता देखील एक स्वतंत्र गटही केलेला आहे आणि वसई तालुक्याकरता देखील आपण गट तयार केलेला आहे। मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि ती अतिशय यशस्वीरित्या राबवण्यामध्ये महापालिकेला वसई विरार क्रीडा मंडळाचा सहभाग आहे आणि दोघं जॉईंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आपण आज जे 8 डिसेंबर 2024 रोजी आपण खेळवली जाणार आहे। बाकीच्या ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या 10 किलोमीटर असेल, 5, 3, 2 आणि 1 या आपण 10 मिनिटाच्या स्पेलने आपण सुरू करणार आहोत। यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला 15,000पेक्षा जास्त धावपटूंनी स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता। यावर्षी पण त्याच्यामध्ये किमान 1,000-2,000 स्पर्धकांचा तरी वाढ होईल या निमित्ताने आपण ते प्रयत्न करतो आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत। त्यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकार्य आहे, होमगार्ड डिपार्टमेंट आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रांत कार्यालय असेल, पद्धतीने यावर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत। साधारणतः सर्व बक्षिसांची रक्कम आपली 59 लाख इतकी आहे। टू बी व्हेरी प्रिसाईज 58,93,000 एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे। त्याला 3 लाख रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरेथॉनच्या विजेत्यांना 2 लाख देणार आहोत। जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनचे विजेते होते त्यांना ते बक्षीस देणार आहोत, कारण की असे धावपटू, मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोलाचं मार्गदर्शन योगदान जर असेल तर त्या मार्गदर्शकांचं, प्रशिक्षकांचं असतं। त्यामुळे त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण यावर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत। पदकाला यावेळी आपण देणारच आहोत, पण त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल, पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील देणार आहोत। त्याचप्रमाणे या रूट्सवर मोटरसायकलच्या माध्यमातून 40 डॉक्टरांचं पथक देखील धावपटूंच्या बरोबर असणार आहे, ॲम्ब्युलन्सेस देखील असणार आहेत
त्याचप्रमाणे ह्या पूर्ण अर्ध मॅरेथॉन आणि इतर रेसेसच्या असतील, डॉक्टर्स असतील, फिजिओथेरपीचे जे काही डॉक्टर्स असतील त्यांना देखील आपण त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा OPD किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे. ह्या देखील विनंती आम्ही केलेल्या आहेत. तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप त्याच्याशी आपण केलेली आहे, मेडिकल पार्टनर्स आहेत, तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन देखील करतील. तसंच या ठिकाणी पूर्ण मॅरेथॉन असेल किंवा अर्ध मॅरेथॉन असेल त्याला देखील त्याचं नेतृत्व करणारे देखील यावर्षी आपल्याला लाभलेले आहेत. तर पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेचे जे विजेते असतील तर ते लष्कराचे जे प्रदीप सिंग आहेत, त्यांनी मागच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 2 तास 16 मिनिटं आणि 55 सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम वेळ त्यांनी दिलेली होती. ते याचं नेतृत्व करणार आहे. तसेच हाफ मॅरेथॉनचं देखील अरुण राठोड ज्यांची वेळ 1 तास 4 मिनिटं आणि 39 सेकंद ते देखील करणार आहे. विविध देशाच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू येतात, कारण की इथली अरेंजमेंट असेल, मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल, मेडिकलचे अरेंजमेंट्स असतील, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील, म्हणजे अकोमोडेशनच्या आणि जेवणाच्या, तसेच पारितोषिक आणि समारंभाचं भव्य दिव्य स्वरूप हे बघून देशाच्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. तसेच उच्च स्तरावर काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, निवृत्त अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात. वसई कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि परवाच मी सर्व पोलीस ऑफिसर्सबरोबर देखील बैठक घेतलेली होती, अधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक घेतली होती आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या अधिकाऱ्यांनी सर्व हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉनचं पाहणी देखील केलेली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे ॲडिशन डिलिशन देखील करतो आहे. तसेच आपल्याला साधारणतः 5 तासाकरता आपण रूट आपले कसे बंद राहतील त्याचं नोटिफिकेशन देखील पोलीसच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण देखील येणार नाही आणि त्याच्या देखील सूचना पोलीस विभागाला त्या मीटिंगच्या दरम्यान दिल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्ही आमच्या तांत्रिक विभागाने लिहून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या देखील काम चाललेलं आहे. रस्त्यावरीलचं पॅचवर्क असेल, कर्वस्टोनचं कलरिंग असेल, डिवायडरचं कलरिंग असेल, झाडांचं असेल, वृक्ष फांद्यांची छाटणी असेल, डिवायडरचं क्लिनिंग असेल, रस्ते सफाई असेल, साईड पट्ट्यांच्या सफाई असतील, हे सर्व काम आमचं आता कार्यान्वित केले गेलेलं आहे आणि ते देखील 6 तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे थर्मोप्लास्टचे काही पेंट्स लावायला लावले आहेत, जेणेकरून सकाळच्या 5:30 वाजेच्या ज्या सकाळी अंधार असतो किंवा 6 वाजता देखील आता हिवाळ्यामुळे अंधार असतो, तर कोणत्याही धावपटूला स्पीड ब्रेकर्स असतील किंवा काय असेल तर ते दिसण्यासाठी अडचण येऊ नये. त्यामुळे आपण कॅट आईज म्हणतो किंवा ते ब्लिंकर्स म्हणतो ते देखील त्या प्रत्येक ठिकाणी लावण्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून त्यांना स्पीड ब्रेकर्स किंवा इतर काही अडथळे असेल तर त्यांच्या लगेच लक्षात येणार आहे. तसेच साधारणतः आपण सकाळी 6 वाजता लाईट्स बंद करतो, तर स्ट्रीट लाईट्स, तर या ठिकाणी आम्ही सांगितले की हिवाळा असल्यामुळे आणि आपली नॅशनल लेवलची मॅरेथॉन आहे, खूप मोठे संख्येने धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावतात, तर यावर मॅरेथॉनच्या दरम्यानच्या काळामध्ये सकाळी 7 वाजता स्ट्रीट लाईट्स बंद करावेत अशा देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर्स, पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरची एक यादी तयार करून सर्व पोलीस ऑफिसर्सला आणि इतर सर्व विभागाला दिलेले आहे, जेणेकरून समन्वयामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने ज्यावेळेस रस्ते काही बंद असतील तर कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी पर्टिक्युलरली किंवा इतर काही असतील तर त्यांना देखील अडचण येऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची देखील निश्चिती केलेली आहे. त्याच्यानंतर काही सर्कल्स आहेत, उदाहरणार्थ आम्ही 18 एरियाज असे आयडेंटिफाय केले की तिथं साधारणतः आपल्याला ट्रॅफिक कंजेशन होतं, तर त्या देखील सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत, याद्या पण दिलेल्या आहेत आणि त्याची प्रचार प्रसिद्धी पण अगोदर केली, म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्यांना कोणत्या कालावधीमध्ये आमची मॅरेथॉन या ठिकाणाहून जाणार आहे तर त्या कोणत्या कालावधीमध्ये हा रस्ता थोडा बंद असेल
याच्या पूर्वसूचना मी सर्व लग्नविधी ज्यांच्या घरी आहे तिथल्या प्रमुख व्यक्तींना देण्याचं पोलिसांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे। तसेच ऑन द वे म्हणजे फुल मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन या रस्त्यावर जेवढ्या काही सोसायटीज असतील त्या सोसायटीला देखील भेटी द्यायला सांगितलेल्या आहेत, जेणेकरून आपले जे धावपटू धावतात त्यांना चीअरअप करण्याकरता आपल्याला त्या व्यवस्था म्हणजे त्यांना उत्साह वाढवण्याकरता नागरिक देखील त्यांना चीअरअप करतील अशा व्यवस्था केलेल्या आहेत। तसेच अलॉंग द रोड आपण हे मेडिकल टीम जसे ठेवतोय तसेच स्पंजिंगचे असतील किंवा वॉटर पाण्याच्या व्यवस्था असतील, या पोलिसांकरता देखील चहा पाण्याच्या काही जागोजागी व्यवस्था असतील, या सगळ्या व्यवस्था आपण अलॉंग द रूट केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे इथं नवीन विवाह कॉलेजला बेसमेंटात आपण सर्व विविध कार्यक्रम पार पाडत असतो। त्या ठिकाणी देखील रिकव्हरी सेक्शन असेल, नंतर फिजिओथेरपीचा सेक्शन असेल आणि प्रत्येक वर्षी हा प्रतिसाद वाढत आहे, बक्षिसांच्या रकमेत देखील वाढ होत आहे। तर या माध्यमातून म्हणजे आपण सगळे आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डोळे आणि कान आहात, त्यामुळे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी केली तर आणखीन काही पार्टिसिपंट याच्यात येतील आणि प्रत्येक वर्षी हा आकडा वाढत जाईल। आणि महत्त्वाचं वसईकरांचं चेअरअप असते, खूप चांगलं असते। ही जी स्पर्धेत भाग घेतलेले जे खेळाडू आहेत ते म्हणतात की अशी स्पर्धा आम्ही कुठे बघितली नाही, कारण वसईतली हिरवळ वगैरे सगळे हिरवळीतून हे धावपटू धावत असतात आणि ठिकठिकाणी वसईकर जनता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असते आणि प्रत्येक वर्षी पार्टिसिपंटची संख्या वाढते, परंतु प्रतिसाद देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे आणि त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे आणि 12 वर्ष म्हणजे 11 वर्ष चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आयुक्तांनी केली त्याप्रमाणे ही स्पर्धा 12वी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती। इस मैराथन में फुल मैराथन 42 किलोमीटर्स की, हाफ मैराथन 21 किलोमीटर्स की रहने वाली है और अदर रेसेस जैसे कि 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर और 1 किलोमीटर की भी रेस इस मैराथन के दौरान की गई है। यहाँ पे जो ओल्ड एज पर्सनस हैं जिनका एज 50 से ज़्यादा और 60 साल से भी ज़्यादा है, उनके लिए भी रेस का आयोजन किया गया है। यहाँ पे इस मैराथन के दौरान वसई तालुका का अलग सा गठ किया गया हुआ है, पालघर जिले का भी एक अलग सा गठ किया गया है और दिव्यांग के जो बंधु है उनके लिए भी एक रेस का आयोजन किया गया है। मेडिकल फैसिलिटीज सब इन प्लेस है यहाँ पे। यहाँ वहीं पे ऑन द रूट डॉक्टर्स की टीम रहने वाली है। फिजियोथेरेपी सेंटर्स ओपन रखने के लिए हमने आह्वान किया हुआ है और जहाँ पे रेस टर्मिनेट होती है वहाँ पे भी फिजियोथेरेपी, कार्डियक का सेक्शन, मेडिकल फैसिलिटीज सब इन प्लेस किया गया है। सर कुल कितने प्रतिभागी भाग लेंगे? लास्ट ईयर मोर देन 15,000 स्पर्धकों ने इस स्पर्धा में भाग लिया था। कल तक 13,000 स्पर्धकों ने, मोर देन 13,000 स्पर्धकों ने इसमें रजिस्ट्रेशन किया हुआ है। कल नाइट में 12 बजे तक हमारा रजिस्ट्रेशन चालू है, उसमें और बढ़ोतरी होगी और लगता है कि 15,000 से भी ज़्यादा स्पर्धक इस स्पर्धा में भाग लेंगे। सर रूट में कोई विशेष बदल किया है, अदला बदली की गई है? रूट में क्या बदल रहा है? रूट में यहाँ पे इस साल जैसे लास्ट टाइम का था वैसे। सर एम्बेसडर कौन हुए? एम्बेसडर यहाँ पे इस साल जो इवेंट एम्बेसडर है वो साक्षी मलिक है। उन्होंने रोक पदक और स्वर्ण पदक की राष्ट्रीय स्पर्धा में। जनता को क्या आह्वान करें? जनता को यही आह्वान है कि इस स्पर्धा में जैसे हमारे इस शहर के सब नागरिक हैं, स्कूल गोइंग स्टूडेंट हैं, कॉलेज गोइंग स्टूडेंट हैं, सभी संस्थाओं के पदाधिकारी हैं, सभी पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल पदाधिकारी हैं, उन्हीं सभी नागरिकों ने इस स्पर्धा में यदि हिस्सा लिया तो इस स्पर्धा का आयोजन बहुत अच्छी तरह से होगा और इस स्पर्धा की शोभा बढ़ेगी। सर ट्रांसपोर्ट का क्या मिला? यहाँ पे ट्रांसपोर्ट के लिए हमने वेस्टर्न रेलवे को खत लिखा था और उनका पॉजिटिव रिस्पांस भी हमें प्राप्त हुआ है। सुबह 8 तारीख को 8 दिसंबर को सुबह 2:30 बजे यानी 2:30 और 3 बजे 2 स्लो ट्रेन चलने वाली है चर्च गेट से और यहाँ पे वो 4:05 और 4:35 पे आएगी और हमारा जो सिटी ऑपरेशन के व्हीकल्स है
वहाँ से वो सभी धावपुटों को पिकअप करके वसई और न्यू लॉ कॉलेज तक लाने की व्यवस्था हमने की गई। धन्यवाद। कैमरामैन मयूर के साथ नाला दोपारा से जतिन कावा की एक रिपोर्ट। बने रहिए हमारे चैनल के साथ। और हाँ, एक बात याद रखना, सब्सक्राइब करने का, हमारे चैनल को लाइक भी करने का और शेयर भी करने का, उस साथ में एक आइकॉन बेल बटन होता है उसको दबाने का, जिससे आपको आने वाले हर वीडियो देखने मिलेंगे। क्या बोलते हैं? और हाँ, उससे हमारे आप लोग जो सब्सक्राइब करेंगे ना, तो उससे हमारी चैनल की शान बढ़ेगी। आप लोगों का हमारे चैनल में हार्दिक स्वागत है।